हॅलो.
तुला माहित नाही मी तर आहे बोलतच नाही दुसरं कधी बोलते करायचं तर नॉन स्टॉप काय रे समोर त्याला वाटलं पाहिजे हॅलो 9 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत प्रथमतः बॅटिंग करत असताना गोल्डन स्टार टीमच्या फार महत्त्वपूर्ण मॅच चालू आहे एकीकडे मुक्कद्दर संघ यजमान आहे या स्पर्धेचं आणि दुसरीकडे गोल्डन स्टार घरच्या मैदानावर खेळतोय दोन्ही टीमची बॅटल मैदानामध्ये चालू आहे चैतन्यसाठी हा फटका खऱ्या अर्थाने खूप चांगली फिल्डिंग त्यांनी केली आहे कव्हरमध्ये एक्स्ट्रा कव्हरमध्ये परंतु नो बॉलचा इशारा ओव्हर स्टेपचा हा नो बॉल असावा खऱ्या अर्थाने भावेश नाईक धारावे गावामधून बिलॉंग करणारा हा खेळाडू नवी मुंबई गाजवली या खेळाडूने भावेश नाईकने आणि तो मैदानामध्ये खेळतोय आणि त्याच्या अगेन्स्ट खेळतोय तो पनवेल मधला टाकी गाव या गावातून आलेला चैतन्य पाटील त्याच्या भरपूर धावा आपण बघितल्या आहेत मैदानामध्ये रायगड प्रीमियर लीग सुद्धा या चैतन्य पाटीलने गाजवली होती आणि त्याच्याबरोबर आलेला रोहित भालेराव हा नॉन स्ट्राईकला आहे रोहित भालेराव रबर क्रिकेट स्पेशलिस्ट म्हणून त्याची ओळख आहे महाराष्ट्रामध्ये रबर बॉल अगदी चांगल्या पद्धतीने तो खेळतो दोन्ही आयकॉन मैदानामध्ये भावेश नाईकची गोलंदाजी चालू आहे मुक्कद्दर विरुद्धात गोल्डन स्टार दोन बलाढ्य संघांमध्ये ही महत्त्वपूर्ण मॅच फ्रीटचा बॉल हरफात चेंडूच्या खाली जातोय कॅच खूप चांगली पकडली होती फ्रीटचा बॉल होता भरपूर चाहते खुश झाले होते कॅचसाठी परंतु एफर्ट चांगला होता
9 धावसंख्येवर 3 विकेट्स आतापर्यंत मुक्कदर क्रिकेट संघाचे आपल्याला पाहायला मिळतात. सेकंड इनिंगला सुरुवात झाली. 28 धावसंख्येचं लक्ष्य आहे. रोहित भालेरावचा हा पुढचा बॉल ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न होता. शरीराचा वेध घेतलेला आहे, परंतु नुकतेच आगमन होत आहे आमचे आजच्या या स्पर्धेचे सत्कार मूर्ती सागरदादा पाटील यांचं सहर्ष स्वागत करूया. चॅम्पियन ट्रॉफी 2025 मध्ये विक्रांत संघामधून त्यांनी सुरुवात केली होती. आता ते SP11 संघामधून खेळत आहेत. अजूनही भरपूर क्रिकेटसाठी त्यांनी केलेलं, सगळ्यांना एकजूट करून विक्रांत संघाची त्यांनी उभारी केली होती. प्रत्येकाला घेऊन खेळणं, शांत स्वभाव आणि राजकारणामध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे असे आमचे सागरदादा पाटील यांचं सहर्ष स्वागत. ऑफ साईडला परंतु फिल्डिंग चांगली पराग सुर्वेकडनं. एकच धाव मिळते भावेश नाईकला आणि 1 धावसंख्येच्या मदतीने 28 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 10 धावा या धावफलकावर आहेत. थोडासा टेक्निकल प्रॉब्लेम होता, कारण त्यांनी 10 क्रिकेटला जॉईन झालेले आमचे सगळे क्रिकेट रसिकांची आम्ही माफी मागतो, कारण टेक्निकल प्रॉब्लेममुळे आवाज तुमच्यापर्यंत आमचा पोहोचू शकला नाही आहे. परंतु कुणाल म्हात्रे आणि त्यांची पूर्णतः टीम या स्पर्धेला कव्हर करताना आम्ही पाहतोय. 10 धावसंख्येवर 3 विकेट, 28 धावसंख्येचा मापक आव्हान आहे, परंतु रोहित भालेरावची गोलंदाजी आत्तापर्यंत चांगली आहे. अरबसाठी बॉल शांत पद्धतीने त्यांनी खेळलाय. 1 धाव मात्र जरूर मिळते. अरबला माहिती आहे की येणारे काही चेंडू आपल्याला मोठे फटक्यासाठी आपण सज्ज राहूया. 18 बॉल आणि 17 धावसंख्येची गरज आहे. आपण स्क्रीनवर पाहू शकतात ज्यांचा आज सत्कार होणार आहे, कारण मुक्कादर क्रिकेट संघ प्रत्येकाला सन्मानित करत असते. त्यांच्या आयुष्यामध्ये केलेला स्ट्रगल हे आपण या मुक्कादर ट्रॉफीच्या माध्यमातून त्यांना सन्मानित आपण करतो. त्याचबरोबर त्यांनी क्रिकेटसाठी दिलेली सेवा या प्रत्येक गोष्टीचा विचार करून मुक्कादर क्रिकेट संघ प्रत्येकाला सन्मान करत असतो. आणि आज त्यामधील एक सन्मान मूर्ती सागरदादा पाटील यांचं आपण सन्मान करणार आहोत. ते नुकतेच या स्पर्धेला त्यांचं आगमन होतंय, शुभ आगमन होतंय आणि पूर्णतः मुक्कादर क्रिकेट संघ कमिटी आज त्यांना घेण्यासाठी मात्र उपस्थित. आतिषबाजीमध्ये सागरदादा पाटील यांचं सहर्ष स्वागत केलं जातं आहे. महाराष्ट्राची संस्कृती जपणारी ही स्पर्धा आहे आणि महाराष्ट्राची अभिमान राखणारी तुतारी, या तुतारीच्या माध्यमातून सागरदादा पाटील यांचं सहर्ष या चॅम्पियन ट्रॉफी 2025 7व्या वर्षामध्ये आपण त्यांचं सहर्ष स्वागत करताना आपण पाहतोय. मुक्कादरची कमिटी त्यांचं सहर्ष स्वागत करत असताना त्यांचे सागरदादा यांच्यासोबत आलेले त्यांचे पूर्णतः सहकारी आपल्याला स्क्रीनवर दिसतात. चैतन्य पाटीलची गोलंदाजी चालू आहे. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल हलक्या हाताने चेंडूला ड्राईव्ह केलाय. कव्हरमध्ये क्षेत्ररक्षक उभा आहे. एकच धाव अरफला मिळते. 1 धावसंख्येच्या मदतीने धावफलकामध्ये बदल होतोय. धावा झाल्यात त्या 12 धावा झाल्या. शांत पद्धतीने ते खेळत आहेत. त्यांना माहिती आहे 18 बॉलमध्ये 17 धावा पाहिजेत आणि अशा पद्धतीने संत गतीने खेळत आहेत, कारण भावेश नाईक आणि अरब शेख हे अगदी व्यावसायिक खेळाडू आहे, परंतु हवेच्या विरोधात हा फटका होता आणि सोपी झेल इथं सुटताना गोल्डन स्टार संघाची भिंत मांडली जाणाऱ्या वैभवकडनं ही कॅच सुटली गेली. चान्स होता खऱ्या अर्थाने वैभव परबला, कारण कदाचित त्याची कॅच सुटत नाही. बघा ड्रॉप कशी झाली, कॅच हवेत होती, हवाच्या विरोधात मारलेला फटका होता. सहज घेतली असती, परंतु हातातून चेंडू निसटला आणि वैभव नाईकला मिळते ही. धारावीमधून आलेला हा खेळाडू आहे. नवी मुंबईचं क्रिकेट गाजवलंय. भावेश नाईकचं नाव सगळ्यांनी अगदी महाराष्ट्रभर ऐकलेलं आहे, परंतु अरब सुद्धा तेवढ्याच ताकदीने चांगला खेळतोय. बदलापूर मधून बिलॉंग करणारा हा खेळाडू आहे. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होता, परंतु भावेश आणि जो अरब आहे ओपन क्रिकेट भरपूर खेळताना आम्ही त्यांना पाहिलंय. विविध संघांमधून त्यांनी खेळ खेळताना दाखवलेलं आहे. नवी मुंबईत भावेश नाईकनी गाजवलं आहे, त्याचबरोबर अरब शेखनी बदलापूर गाव मुरबाड साईडला जास्त क्रिकेट खेळलेलं आहे. त्यावेळेस सातारा नाशिक या साईडला सुद्धा त्यांनी चांगलं क्रिकेट खेळलेलं आहे. अरब माथेरानशी त्याचं नातं खूप जवळचं आहे. अरब असेल, सुभाष पवार असेल, हे जवळचे खेळाडू आहेत माथेरानकरांसाठी. सेंट जेविसचा पूर्णतः स्टाफ
या स्पर्धेला भेट देण्यासाठी येतोय त्यांचं सर्वांचं मनापासून स्वागत होता. परंतु पंचांकडे दाद मागितली जाते, पंचांनी सांगितलं हा चांगला चेंडू, निर्धाव चेंडू आहे. हॅलो 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 17 धावा धावफलकावर आहेत. मगाशी जी कॅच पकडली या स्पर्धेमधली सर्वात उत्कृष्ट कॅच समीरनी पकडताना मी पाहिले. हलक्या त्याने चेंडूला ड्राईव्ह केलंय अरफने. एक धाव मात्र जरूर मिळतो. एक धाव संख्येच्या मदतीने धावफलकावर धावा लागल्या त्या 18. सामना खुल्ला करताना आपल्याला पाहायला मिळतंय दोन्ही फलंदाज. चैतन्य पाटीलचं हे षटक समाप्त झालं. आता 2 षटकाचा खेळ बाकी आहे. 12 बॉलमध्ये पाहिजे 10 धावा. यानंतर मॅच अजून एक चांगली पाहायला मिळेल. क्वार्टर मधली चौथी आणि शेवटची मॅच जे मल्हार आणि त्यांच्या विरुद्धात SP11 दोन्हीही सेमी फायनलिस्ट टीम आहेत आणि या वर्षी खूप चांगल्या फॉर्म मध्ये दोन्ही टीम आहेत. त्यांच्यामध्ये ही मॅच असेल. चला फास्ट खेळा क्रिकेट. पंचांना विनंती करतो की जरा फास्ट घ्या, कारण अजूनही भरपूर मॅचेस आपल्याला खेळवायचे. एकूण 4 मॅचेस अजून बाकी आहेत. त्यामुळे खऱ्या अर्थाने आपण फास्ट घ्या. आणि मी खेळाडूंना सगळ्यांना विनंती करतो की वेळेचं बंधन आहे, त्या वेळेला आपण अनुसरूनच क्रिकेट खेळायचं आहे. अनिश बाईकडनं सामींसाठी 200 रुपयाचं पारितोषिक आहे जे कॅच पकडले त्यासाठी. हमीद महापुळे यांच्याकडनं सुद्धा शादिक आणि हमीद महापुळे यांच्याकडनं 100. करीम भाईने सुद्धा पारितोषिक दिलेलं आहे. शिक्षक वर्ग या स्पर्धेदरम्यान आलेले आहेत, त्यांचं आपण मनापासून स्वागत करूया. विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम ते सध्याच्या परिस्थितीत करतात. त्यांच्या स्क्रीनवर आपण त्यांना पाहतोय. यावेळेस चांगला फटका, KL राहुल स्टाईल फटका. रोहित चेंडूच्या खाली येतोय आणि आरव फलंदाज मोक्याच्या क्षणी बाद होतोय. अशा पद्धतीने खऱ्या अर्थाने फलंदाज बाद झाल्यानंतर आता खऱ्या अर्थाने प्रश्नचिन्ह पडतोय का काय या मॅच मध्ये, याकडे सुद्धा आपण लक्ष देऊया. खूप चांगला कॅच पकडला, जेल उंचीवर गेला होता, फ्लिक केलं होतं चेंडूला, परंतु रोहित भालेराव तिथं उपस्थित होते आणि आरपला इथं परतावं लागतंय. प्रतीक शिंदेला मिळते ही विकेट आणि आता 11 बॉलमध्ये पाहिजेत ते 10 धावा. अरफात नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होतोय. माथेरान टेनिस क्रिकेट मधला डावखोऱ्या हाताचा सर्वात घातक फलंदाज मैदानामध्ये उतरतोय. सीझनच्या पहिल्याच टुर्नामेंटमध्ये मॅन ऑफ द सिरीज म्हणून ज्यांनी LCD मिळवली तो अरफात मात्र मैदानाच्या दिशेने रवाना होतोय. आता मुक्कादर क्रिकेटचं सर्व काही या खेळाडूकडे असणार आहे, परंतु 11 चेंडूत 10 धावसंख्येची गरज आहे. बऱ्याच वेळा असं झालेलं आहे क्रिकेटमध्ये की जेवढे धावा कमी असतील तेवढं दडपण वाढलं जातं. प्रत्येक टुर्नामेंटमध्ये असं इतिहास घडला आहे 6 चेंडूमध्ये 1 धावसुद्धा झाली नाही आहे, कारण जेवढं प्रेशर आपण घेतो तेवढं प्रेशरने मॅच होते. आणि बघूया भावेश नाईक त्याच्या जोडीला आहे आणि माथेरान टेनिस क्रिकेटमधला डावखोरा हाताचा फलंदाज अरफात मात्र स्ट्राईक एंडवर असणार आहे. प्रतीक शिंदे गेल्या 2 वर्षापासून अतिशय चांगली गोलंदाजी करतोय. बेगदकता खूप चांगली आहे. अतिशय उंची कमी असली तरी चालेल, परंतु गोलंदाजाचा वेग, योग्य टप्प्याची गोलंदाजी करणारा गोलंदाज आहे. यावेळेस वेग भरपूर होता, परंतु अतिरिक्त धाव मात्र देऊन जातोय. अतिरिक्त धाव संख्येच्या मदतीने 11 मध्ये आता 9 धाव संख्येची गरज आहे. प्रेशर खरं अर्थाने प्रतीक शिंदेकडे सुद्धा असेल आणि गोल्डन स्टार संघाकडे एकच लक्ष की ही 2 विकेट मिळवणं फार गरजेचं असेल, कारण 3 विकेट आत्तापर्यंत मुक्कादर संघाच्या खात्यातून गेलाय आणि एक आयकॉन गेलाय आराब, आणि म्हणजे 4 विकेट आत्तापर्यंत गमवले ते 19 धावसंख्येवर मुक्कादर संघाने. परंतु 11 चेंडू आणि 9 धावसंख्येची गरज असताना कशा पद्धतीने मॅच होणार
याकडे आपण लक्ष देऊया. प्रतीक शिंदे गोलंदाजी मार्गवर. पुढचा बॉल यॉर्कर लेनचा बॉल होता. लॉगन क्षेत्रामध्ये हा चेंडू जातोय. फिल्डिंग चांगली झाली. दुसऱ्या धावाचा कॉल केलेला आहे. रनआउटची संधी, परंतु ही ते शेवटच्या क्षणी नटआउट दिले. 2 धावा कंप्लीट करताना अरफत आणि भावेश नाईक. आता 10 मध्ये 7 धाव संख्येची गरज आहे. काय मॅच मैदानामध्ये चालू आहे. मगाशी सुनील सरांनी सांगितले की ऐन वेळी खरं तर टेक्निशियल प्रॉब्लेम झाला होता, परंतु ही दोन्ही टीम फायनलिस्ट आहेत आणि या 2 टीमांमध्ये क्वार्टर सेमीफायनल चालू असताना आपल्याला जरूर पाहायला मिळतंय. आगमन होते ज्यांनी आम्हाला पहिलं प्राइज दिलं म्हणजे 50,786 ते आपले निसारभाई शारवान उर्फ लालूबाई हे मात्र उपस्थित होते. सलग ज्यांनी आम्हाला 7 वर्ष पहिल्या प्राइजचं क्रमांकाचं प्राइज दिलं 50,786 ते मात्र निसारभाई शारवान उर्फ लालूबाई मात्र इथे उपस्थित होत आहेत. सर्व मुकद्दर संघाचे पाठीराख्यांनी तिथे जायचे. प्लीज त्यांना त्यांचा सन्मान आपण करणार आहे तर प्लीज त्यांना घेऊन यायचे अशी विनंती केली जाते. रायगड जिल्हा क्रिकेट चॅम्पियन ट्रॉफीचं नाव शारवान संचालक मात्रान नगरपत्र संस्था आणि माजी नगरसेवक हे साहेब मात्र इथे उपस्थित होत आहेत. त्यांच्या माध्यमातून या मुकद्दर क्रिकेट चॅम्पियन ट्रॉफीला पहिलं प्राइज मात्र इथे दिले गेले ते 50,786. खूप खूप त्यांचे मनापासून आभार मानतो. परंतु इथे देखील त्यांचा सन्मान जसं त्यांनी एंट्री केलं तसं स्वागत देखील अरफातने मात्र षटकार मारून केलं. खूप खूप धन्यवाद. हा नक्कीच मंगेश सलग आपल्याला ते पारितोषिकाचे पुरस्कर्ते आहेत. चला मॅन ऑफ द मॅच या स्पर्धेचा आणि या मॅचचा अरब शेख या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरतोय. अरब शेख या आपण. तसेच ते सत्कार मूर्ती देखील आहेत त्यांचा देखील आपण इथे सन्मान करणार आहेत सत्कार करणार आहेत.